हाय नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्या जर आम्ही तुमचं घड्याळ हे चिन्ह वापरायला तुम्हाला मज्जाव केला तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारला सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना आणि त्या संदर्भातलं शपथपत्र उद्यापर्यंत द्यायला सांगितलेलं आहे. ही खरं म्हणजे बातमी तुमच्यापर्यंत एव्हाना पोहोचली असेल की खरंच उद्या आम्ही असं सांगितलं की तुम्ही घड्याळ हे तुमचं चिन्ह वापरू नका तर तुम्ही काय करणार आहात. सर्वोच्च न्यायालयानं हे विचारलं, त्यामागे बऱ्याच गोष्टी होत्या. एक म्हणजे अजित पवारांचा गट हा वेगळा झाला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पण वेगळा झाल्यानंतरसुद्धा हा गट शरद पवारांचा फोटो वापरतो आहे ठिकठिकाणी, याबद्दल तक्रार दाखल केली होती शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी. जर तुमचा गट वेगळा आहे, शरद पवारांच्या पासून तुम्ही फुटून निघालेले आहात, तर मग तुमच्या पोस्टरवर तुमच्या ठिकठिकाणी तुमचे कार्यकर्ते, तुमचे नेते शरद पवारांचा फोटो कसा काय वापरतात, असा मुद्दा होता. त्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली आणि त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. आणि मग सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की मुळामध्ये तुम्ही तुमचा पक्ष उभा केला, तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं हे तुमचं काम आहे. तुम्हाला जर खात्री आहे की हा पक्ष उभा केला, तुम्हाला खात्री आहे की हा नवीन पक्ष हा पूर्णपणे आपला आहे, त्यामध्ये शरद पवारांचा काही संबंध नाही, शरद पवारांच्या विरोधामध्ये तुम्ही हा पक्ष उभा केला असेल, तर मग सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं तर मग तुम्हाला शरद पवारांचा फोटो वापरण्याची आवश्यकता का भासते. आणि मग एवढं म्हणूनच सर्वोच्च न्यायालय गप्प बसलं नाही. तुम्ही त्यासोबतच उद्या घड्याळ हे चिन्ह वापरायला आम्ही मज्जाव केला तर काय होईल. याचा अर्थ मज्जाव केला असं नाही, पण खरंच असं झालं तर काय होईल या कल्पनेनं कदाचित अजित पवार गटाचे आणि अजित पवारांचे धाबे दणाणले असते की खरंच आपल्याकडे शरद पवारांचं नाव नाही, शरद पवारांचा फोटो नाही, आपल्याकडे घड्याळ हे चिन्ह नाही, तर काय होईल. खरं म्हणजे अजित पवार गटाबद्दल बोलताना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली होती. त्याचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्थापन झाला तो शरद पवारांनी स्थापन केला, हे प्रत्येकाला माहीत आहे. 10 जून 1999ला काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. 1999 पासून 2014पर्यंत तो सत्तेमध्येच राहिला. हा पक्ष आणि शरद पवार यांच्यामध्ये अर्थातच अभेद्य नातं आहे, किंबहुना शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवूनच लोक आले. अनेकांना आठवत असेल की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे चिन्ह असणार नाही, त्यांचं चिन्ह जाईल असा मुद्दा पुढे आला, तेव्हा अनेकांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट टाकली होती की आमचं चिन्ह एकच आहे, शरद पवार. तर मुळामध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये अभेद्य नातं आहे. आणि दुसरं असं की शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. जर अजित पवार गट हा शरद पवारांना सोडून वेगळा होतो आहे, फूट पडते आहे, तर मग अजित पवार गटानं हे जाहीर करावं, सांगावं की यातलं काही आम्ही घेत नाही, आम्हाला यातलं काही नको, कारण आम्ही पूर्णपणे वेगळा पक्ष आहे आमचा असं म्हणतो आहोत, किंवा मूळ पक्षच आमचा आहे असं म्हणतो आहोत. तर शरद पवारांच्या या खाणाखुणा आम्हाला नकोत, आम्ही आमच्या परीनं पुढे जाऊ, ती धमक आमच्यामध्ये आहे, ती क्षमता आमच्यामध्ये आहे, असं खरं म्हणजे अजित पवारांनी म्हणायला पाहिजे होतं. असं अजित पवार म्हणाले नाहीत. निवडणूक आयोगाकडे हा मुद्दा गेला आणि अर्थातच निवडणूक आयोगानं जो फैसला दिला त्यामध्ये अजित पवार गटाला चिन्ह मिळालं आणि त्याचप्रमाणे अजित पवार गटाला पूर्णपणे पक्षसुद्धा मिळाला. जेव्हा हा मुद्दा पुढे आला सर्वोच्च न्यायालयामध्ये, जेव्हा मांडणी झाली, तेव्हा खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एक भूमिका सातत्याने मांडलेली आहे. म्हणजे शिवसेनेतल्या उभ्या फुटी संदर्भातसुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटी संदर्भातसुद्धा एक भूमिका साधारणपणे सारखी आहे. आणि ती भूमिका अशी आहे की विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा. केवळ असं होऊ शकतं की विधिमंडळ पक्षाचे काही एक आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात. मी अगदी उदाहरण द्यायचं समजा तर मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष हा एक वेगळा पक्ष आहे. त्या पक्षाचं केडर आहे, राज्यभर कार्यकर्ते आहेत, पण आमदार एकच आहे. उद्या हा आमदार असं म्हणाला की मी अमुक पक्षात जातो आहे, म्हणजे अख्खी मनसे तिकडे गेली, किंवा मी अमुक गट स्थापन करतो आहे म्हणजे अख्खा मनसे तिकडे गेला असं म्हणण्याचं कारण नाही. आज अशी अवस्था आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातला एवढा महत्त्वाचा एकेकाळचा पक्ष, म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद ज्या पक्षाकडे होतं एकेकाळी, शेतकरी कामगार पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं म्हटलं जात होतं. शेतकरी कामगार पक्ष मंत्रिमंडळामध्ये होता. गणपतराव देशमुख, मीनाक्षी पाटील अशी अनेक नावं सांगता येतील. आता जयंत पाटील हे सरचिटणीस आहेत शेतकरी कामगार पक्षाचे. शेतकरी कामगार पक्षाचे पूर्वी विधानसभेमध्ये एवढे आमदार असायचे, आज त्यांचे आमदार नाही आहेत. पण याचा अर्थ शेतकरी कामगार पक्ष नाहीच आहे असं नाही आहे. मुद्दा असा आहे
की सगळ्यात साधी गोष्ट अशी असते की मुळामध्ये विधिमंडळ पक्ष वेगळा आणि पक्ष वेगळा, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे अनेक आमदारांसोबत, जवळपास 40 आमदारांसोबत गेले आणि सगळा तो गुवाहाटीचा प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याच्यानंतर जेव्हा प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं तेव्हा अर्थातच निवडणूक आयोगाने भूमिका घेतली की एकनाथ शिंदेंचा पक्ष हाच खरा. पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष म्हणजे खरा पक्ष नाही, मूळ पक्ष वेगळा आहे. आणि त्यामुळे उलट पक्षी ही फूट जी आहे ती अवैध कशी आहे, नवं सरकार हे एका अर्थानं अवैध कसं आहे, अशा प्रकारची थेट मांडणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली होती. पण सर्वोच्च न्यायालयानं चेंडू टाकला होता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये. आणि हा मुद्दा एका अर्थानं बरोबर आहे. याचं कारण असं आहे की शेवटी सर्वोच्च न्यायालयानं एक सरकार बरखास्त केलं, असा पायंडा पडणं त्या अर्थानं बरोबर नाही आहे. भारत म्हणजे पाकिस्तान नाही आहे. त्यामुळे लष्कर किंवा न्यायालय सरकार पाडू लागली तर ते बरोबर नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी तो चेंडू त्यांच्या कोर्टामध्ये सोपवला. पण विधानसभा अध्यक्ष काय करणार हे सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे ज्यांनी सर्वाधिक पक्षांतर केलं अशा विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतर बंदीच्या अनुषंगानं जेव्हा सुनावणी येते तेव्हा ते काय करणार आहेत हे आपल्याला माहिती होतं. शिवाय ते मुळात या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पार्टनर होते. त्यांना आता लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवायची आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला तो निकाल निवडणूक आयोगासारखाच दिला. त्यांनी एकनाथ शिंदेंची फूट जी आहे, एकनाथ शिंदेंचे आमदार जे आहेत त्यांना पात्र ठरवलं, सरकार पात्र ठरवलं. एवढंच नव्हे, उद्धव ठाकरे गटाचे सगळे आमदारही पात्र ठरवले, हेही पात्र तेही पात्र, असं सगळं त्यांनी केलं. पण त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं थेटपणे त्यांची कान उघडणी केली की हा निकाल जो आहे तो निकाल तपासून बघितला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानं ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं त्याच्या विपरीत हा निकाल नाही ना, हे जरा बघा, असं सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे. त्याचं पुढे काय होईल हा मुद्दा वेगळा. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीसंदर्भात सुद्धा हाच मुद्दा झाला आणि त्याच्यानंतर ती जी काही फूट आहे त्या फुटीबद्दल विधानसभा अध्यक्षांनी अशाच प्रकारचा निर्णय दिला. मात्र त्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यामध्ये जी सुनावणी सुरू होती त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, अजित पवारांना तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे. निवडणूक आल्या की तुम्हाला आणि तुमच्या गटाला शरद पवार यांच्या नावाची गरज पडते आणि जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा मात्र तुम्हाला अजित पवार गटाला शरद पवारांची गरज नसते. जर तुम्ही हा निर्णय घेतला आहे तर तुम्हाला तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल आणि स्वतंत्र ओळख निर्माण करता येत नसेल तर मग या प्रकारचं धाडस करण्याची गरजच नाही आहे. अजित पवार गटासाठी हा अतिशय महत्त्वाचा फैसला की उद्या समजा घड्याळ चिन्ह काढून घेतलं, उद्या शरद पवारांचा फोटो काढून घेतला तरीही तुम्हाला तुमची ओळख निर्माण करता आली पाहिजे. कारण तुमच्या भोवती कार्यकर्ते आहेत का, कार्यकर्ते तुमच्यासाठी आलेले आहेत का. तुमच्या पक्षाचा शेवटी असं आहे की पक्षामध्ये जेव्हा कार्यकर्ते येतात, पक्षाभोवती जेव्हा कार्यकर्ते उभे राहतात तेव्हा प्रामुख्याने कुठले घटक असतात. सगळ्यात पहिला घटक की जो आज फार दुर्मिळ झाला आहे तो आहे आयडियॉलॉजी, आदर्शवाद. कुठलाही काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कुठल्याही पक्षाचं आपण त्या अर्थानं उदाहरण घेतलं तर ते एका आदर्शवादावर उभे राहिले, एका आयडियॉलॉजीवर उभे राहिले. आपण हे बघितलं आहे, भारतीय जनता पक्षाचे अनेक निरलस कार्यकर्ते वर्षानुवर्ष ते पक्षात काम करतात. भाजपला सत्ता आत्ता मिळाली, पण सत्ता मिळाली नसती तरीही या कार्यकर्त्यांनी कधीही भाजप सोडला नसता. कारण ते त्या कामाविषयी, त्यांच्या आयडियॉलॉजीविषयी त्यांची निष्ठा आहे. ती चुकीची बरोबर वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण जी काही आयडियॉलॉजी आहे त्याविषयी निष्ठा आहे. काँग्रेसबद्दल तर हे म्हणता येईलच. काँग्रेस हा तर अतिशय जुना पक्ष, 1885मध्ये काँग्रेस स्थापन झाला आणि आजतागायत काँग्रेसच्या त्या सगळ्या मूल्यव्यवस्थेवर हा पक्ष देशभर पोहोचला. आजही काँग्रेसच्या हातामध्ये त्या अर्थानं केंद्रामध्ये सत्ता नसेल, बहुतेक राज्य काँग्रेसनं गमावलेली असतील तरीसुद्धा प्रत्येक गावामध्ये असं एक गाव नाही देशातलं की जिथे काँग्रेसचा मतदार नाही, काँग्रेसची वोट बँक नाही. ती आयडियॉलॉजी आहे. हे अनेक पक्षांचं आहे. समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आज नाही जसं आपण म्हणतो, पण कम्युनिस्ट पक्षांमध्ये जेवढे निरलस कार्यकर्ते तुम्हाला दिसतील तेवढे अन्य पक्षांमध्ये अभावानं सापडतील. तर हा एक मुद्दा असतो की जो आयडियॉलॉजीचा आहे. दुसरा मुद्दा असा असतो व्यक्तिगत करिश्म्याचा, की त्या करिश्म्यामुळे लोक येतात. काँग्रेसकडे सुद्धा लोक आले, त्यामध्ये गांधींपासून नेहरूंपर्यंत एक होता, तो करिश्म्याचा भाग होता, हे मान्य केलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे अनेक करिश्म्याचे पक्ष प्रामुख्याने दक्षिण भारतात आपण बघितलं आहे की त्या व्यक्तिगत करिश्म्यावर लोक आले, त्या व्यक्तिभोवती गोळा झाले. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं, वेगळा पर्याय उभा करायचा आहे.
ज्याप्रमाणे मनसे उभा राहिला, एक वेगळा पर्याय घेऊन उभा राहिला, अशा 3 कारणांमुळे कुठलाही पक्ष उभा राहतो, कुठल्याही पक्षाला कार्यकर्ते मिळतात, कुठल्याही पक्षाला ओळख मिळते. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की यापैकी तुमच्याकडे आहे काय. म्हणजे शेवटी असं आहे की तुम्हाला तुमची ओळख तयार केली पाहिजे. तुम्हाला नेता पण उसना पाहिजे, तुम्हाला चिन्ह उसणं पाहिजे, तुम्हाला ओळख उसणी पाहिजे, तुम्हाला आयडिओलॉजी उसणी पाहिजे. आणि तरीही आयडिओलॉजी वेगळीच, तुमचं काम वेगळं. म्हणजे तुमच्या पोस्टरवर शरद पवार, तुमच्या पोस्टरवर यशवंतराव चव्हाण, आणि तुमची भूमिका कुठली राजकीय. हरकत काहीच नाही, राजकीय भूमिका कुठलीही घ्यायला हरकत काहीच नाही आहे. अजित पवार असं म्हणतात की नरेंद्र मोदी हे माझे आदर्श आहेत. हरकत अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदींची आपली एक विचारसरणी आहे, भारतीय जनता पक्षाची आपली एक विचारसरणी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची एक विचारसरणी आहे. त्या विचारसरणीसोबत नातं जोडायचं असेल तर मग तुम्हाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्याशी नातं तोडावं लागेल. ही साधी गोष्ट आहे. एकाच वेळी यशवंतराव चव्हाण पण आमचे, नरेंद्र मोदी पण आमचे, असं राजकारण करता येत नाही. त्यामुळे अजित पवारांना मुळामध्ये अजित पवारांची ओळख काय, तुम्हाला तुमची ओळख काय, हू आर यू, असा प्रश्न एका अर्थानं सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे की तुम्हाला तुमची ओळख काय. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न आजच्या राजकीय संस्कृतीमध्ये फार तात्विक स्वरूपाचा आहे. म्हणजे उद्या अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह काही काढलं जाईल असं काही लगेच मला दिसत नाही आहे. आता या लोकसभा निवडणुकीमध्ये तर घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडे असणारच आहे. शरद पवारांच्या गटाकडे तुतारी हे चिन्ह आहे. त्यामुळे चिन्ह आता काही बदलेलं असं नाही. या चिन्हांवर निवडणुका लढवल्या जातील, त्या चिन्हाचा जो फायदा व्हायचा तो होईल, तोटा व्हायचा तो होईल, हा मुद्दा वेगळा आहे. पण हा प्रश्न जो आहे तो तात्विक स्वरूपाचा आहे, म्हणून तो फार महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की हा फिलॉसॉफिकल प्रश्न एकूण संविधानाच्या आत्म्याशी थेटपणे नातं सांगणार आहे. की जेव्हा तुम्ही तुमचा एखादा पक्ष म्हणता तेव्हा तुम्हाला तुमची ओळख काय हे सांगावं लागेल. पक्ष तुटले फुटले, आतापर्यंत अनेक पक्ष फुटले, तो काही मुद्दा नाही आहे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो काँग्रेस फोडूनच स्थापन केला. पण त्यांनी त्यांची एक ओळख निर्माण केली, स्वतःची ओळख निर्माण केली, त्या पक्षाची ओळख निर्माण केली, त्या पक्षाचं स्थान निर्माण केलं. त्यापूर्वी काँग्रेस इतक्या वेळा फुटली पण काँग्रेसचं एक स्थान होतं. अनेक पक्षांचे अवतार बदलत गेले. भारतीय जनसंघ, जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष असे अवतार बदलत गेले, पण शेवटी एक ओळख निर्माण झाली. मला असं वाटतं की मुळामध्ये अजित पवारांना हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कुठल्या तरी पक्षासोबत जाणं, अलगदपणे उपमुख्यमंत्रीपद किंवा मंत्रिपद पदरात पाडून घेणं आणि मग प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, सरकारी व्यवस्थेमध्ये मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं, हे अजित पवारांना जमतं, याच्यात काही शंका नाही. अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे, अजित पवारांना महाराष्ट्राची समज आहे, अजित पवारांना एकूण राजकारणाचं भान आहे. अजित पवार मंत्री म्हणून उत्तम काम करतात, पालकमंत्री म्हणून चांगलं काम करतात, आमदार म्हणून चांगलं काम करतात, असंच म्हटलं जातं. अजित पवार हे चांगले स्टेट्समन आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. पण जेव्हा तुम्हाला एखादा पक्ष उभा करावा लागतो, संघटन उभं करावं लागतं, तेव्हा तेवढंच पुरत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. आपली ओळख निर्माण करावी लागते. यातलं अजित पवारांकडे काय आहे हा प्रश्न कुठल्या विरोधी पक्ष नेत्यानं विचारला नाही, हा प्रश्न कुठल्या पॉलिटिकल सायंटिस्टनं विचारला नाही, हा प्रश्न फिलॉसॉफिकल आहे, ॲकॅडमिक आहे, पण तो विचारला आहे सर्वोच्च न्यायालयानं. या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांना द्यावं लागेल. तुमच्या नावातून जर शरद पवारांचं नाव वगळलं, तुमच्या पोस्टरवरून शरद पवारांचा फोटो वगळला, तुमच्या सगळ्याच्यातून घड्याळ हे चिन्ह वगळलं, हे सगळं वगळलं, तर तुमची ओळख काय. अजित पवारांना हा प्रश्न विचारावा लागेल. कोहम, मी कोण आहे, हा प्रश्न विचारावा लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर जोवर अजित पवार देत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना आपली वाटचाल करता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा, बाकी बोलत राहा.